मागच्या वेळेस ना हे जे आंब्याचं झाड आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं पण आहे, त्याला पानं थोडे एवढे फळं होते, पण आता ह्यावेळेस अजिबातही म्हणजे 25 ते 30 एवढेच आंबे आलेले आहे. आता तो आंबा शाकी लागलेला आहे. ज्या शाकी लागलेले आहे म्हणजे पिकलेले, झाडालाच पिकलेले आंबे आहे, ते पक्षी खात आहे काही. आता भाऊ ते आंबे म्हणजे जे आहे 25-30 तेवढे काढून घेत आहे. जे हाताला लागल तेवढे काढून घ्यायचे आणि मग आंबे काढण्याचं, आंबे खाली पडले की ती साडात्या पिकले का सडले जात्या म्हणून झेलं केलेलं आहे. तेही मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे खूप जुन्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. या पद्धतीने एवढे जेवढे निघन तेवढे म्हणजे एवढे आंबे काढलेले आहे. कच्चेच आहे, काही पिकलेले झाडांना. आता हे झेलं लांबून काय म्हणजे बोकड झाला ते हा झाडाला काय होते काय तुम्ही पडला तुझा हात गेला खाली. आंब्याची मामीला डोळा पडला आता सकाळचे 9 वाजलेले आहे. लाईट होती म्हणून वहिनींनी नळी चालू केली. आता कपडे आम्ही दोघींनी मिळून कपडे धुतले. मला कपडे धुवायचे आणि भांडे असले की मला बसवतही नाही आणि झोपही येत नाही, म्हणून मी वहिनींना म्हणलं आपण दोघी मिळून धुणं धुवू. मग आम्ही दोघींनी मोकळं पाणी चालू होतं. आता गावात किंवा शेतात असं मोकळं पाणी असलं कितीही धुणं असलं किंवा कपडे असले ते धुवायला अजिबातही कंटाळा येत नाही. मोकळं असं खळखळ पाणी चालू होतं. मग सगळे कपडे धुवून सुकायला टाकले. आता मे महिन्यातच पाऊस चालू झालेला आहे, म्हणजे पावसाळा. सकाळी एकदम उष्ण असं ऊन पडतं आणि 3च्या पुढून पाऊस चालू होतो. आता कपडे धुवून झाले. सकाळचे 10 वाजले. शिव पुढे नळी चालू होती. गायाही पाण्याकडं बघत होत्या म्हणून बादल्या किंवा टप असं गायांखाली ठेवलं. गायांना पाणीही पाजलं आणि काही गायांना आंघोळही घातली. सर्दी होईना जाईना.
दी टाकून ती खाली आईकडे दे. शिवची मधीच अशी लुडबुड नळी हातात दे म्हणत होता. थोडे म्हणजे जास्त कांदे लावलेले नव्हते, म्हणजे 1 ट्रॅक्टर असं कांदे निघाले होते, म्हणून दादा त्या कांद्यांसाठी चाळ बांधित होते. या पद्धतीने मेढी म्हणजे मोठे लाकडं उभे केले आणि बांबू आहे. त्यानंतर जाळी कडाने जाळी लावून नेट टाकलं. आता हे नेट टाकल्यानंतर पुन्हा यावर पाचट, ऊसाचं पाचट किंवा कागद टाकलं की अशा पद्धतीने कांद्याची जाळी ही झालेली आहे. एवढ्या कांद्याच्या जाळीमध्ये, जाळी म्हणजे चाळ, कांद्याची चाळीमध्ये सगळे कांदे बसले जातील. आता ऊन होतं, म्हणजे 1 ते 1:30 वाजला होता आणि एवढे असे एकाच वेळेस सगळे एकाच वेशातले हे मुलं ऊसाचा ज्यूस पिण्यासाठी आले होते. गाडी थांबली होती. आता संध्याकाळचे 5 वाजले होते. पावसाचं वादळ आणि पावसाचं वातावरण झालं. भाऊ म्हटला, आज नका जाऊ, उद्या सकाळी साईबाबांना जा. पण बाबांना जाण्यासाठी त्याच दिवशी योग होता. आम्ही ऐकलं नाही. मग वहिनी आणि भावाचे 3ही मुली आणि शिव, मी आम्ही साईबाबांना जाऊन आलो. त्या तिथं मोबाईल नेला नव्हता. मग तिथूनच साई संस्थानमधून जेवणही केले. संध्याकाळचे 7-7:30 वाजता पुन्हा आम्ही आलो. मग थोडीशी साक्षीनी व्हिडिओ क्लिप घेतली. साईबाबांना जाऊन आलो त्याची. छान असे समाधीला एकदम निवांत असे हात लागून दर्शन झाले. मग यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं आणि मग साईबाबांना जायचंच होतं. साईबाबांना